नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवूया उपवासाचे गुलाबजामुन। त्यासाठी आपल्याला रताळे आणि दूध पावडर लागणार आहे। इथं आता आपण कुकरमध्ये पाणी गरम करूया आणि त्यामध्ये रताळे शिजवून घेऊया। स्टीम ही करू शकता, पण झटपट व्हावं म्हणून मी इथं शिजवूनच घेत आहे। आता आपल्याला गुलाबजामुनसाठी पाक तयार करायचा आहे। त्यासाठी मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल एवढं 1.5 वाटी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे। आता पाक होतोय तोवर आपण रताळेही शिजवून घेतलेले आहेत। त्या रताळ्याचे साल काढून घेऊया, व्यवस्थितपणे साल त्याचे काढून घ्यायचे आणि असे जर शिजवले तर ते प्रॉपर शिजले जातात। त्यामुळे मी त्या कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे। आता त्याचे देठही काढून घेऊया आणि त्याला व्यवस्थितपणे स्मॅश करूया। याला आपण खिसूनही घेऊ शकतो, पण मी इथं जास्त शिजल्यामुळे स्मॅश करून घेतलेले आहेत। बघा व्यवस्थितपणे स्मॅश झालेले आहेत। याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यावरती 2 चमचे तूप आणि आपण जी 1 वाटी दूध पावडर घेतली होती ती त्यामध्ये मिक्स करून घेऊया। याचा मस्त घट्टसर असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर ते चांगलं व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। बघा जसं खव्याच्या गुलाबजामुनला आपण बॅटर बनवतो त्याचं पीठ जसं असतं ना, सेम तसेच प्रोसेस करायची आहे। हाताने त्यातील गुठळ्याही आपल्याला लहान म्हणजे बारीक करायच्यात आणि व्यवस्थितपणे ते मळून घ्यायचे। बघा छान असा गोळा तयार झालेला आहे। बघा बघा मस्त। आता पहा त्याचा घट्ट गोळा झाला आहे। त्याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे ते व्यवस्थितपणे मुरलं जातं। पहा छान झालेलं आहे। 5 मिनिट होऊन गेले। आता याचे गोल गोल बॉल्स बनवूया, जसे आपण गुलाबजामुनला करतो तसे। जेवढे होतील तेवढे बॉल्स बनवून घेऊया। बघा किती सॉफ्ट होते हे बॉल, अजिबात रवाळही दिसत नाही, एकदम गरगरीत झालेले आहेत। बघा आता याचे आपण सगळे बॉल बनवून घेऊया। कधीही न पाहिलेली रेसिपी असेल बघा ही। बघा याला अजिबात चिरा वगैरे पडलेले नाहीत, मस्त गोल असे आपले बॉल्स बनवून रेडी आहेत। आता गरम तेलामध्ये हे तेल मी शेंगदाण्याचं यूज केलेलं आहे इथं। आता ते सगळे गोळे आपण त्याच्यामध्ये तळून घेऊयात व्यवस्थितपणे। त्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि पाकामध्ये टाकून मस्त सर्व करून घ्या। बघा कसले छान दिसत आहेत। तर ही रेसिपी नक्कीच करून पहा। ही रेसिपी तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि केलीही नसेल बघा, तर आपण एक युनिक प्रकारे रताळ्याचे गुलाबजामुन बनवले आहेत, जे की खूप रसित असे गुलाबजामुन रेडी होतात बघा। तर ही रेसिपी नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, टेक केअर।